कुठे राहतो हे काही वेळेस आपल्याला समजत नाही. भारत देशात राहतो, भारताचा नकाशा झाला, प्रत्येकालाच माहिती आहे भारताचा नकाशा. भारत देश हा सुरुवात कुठून होते भारत देशाची, तर आपल्या खेड्यापासून भारत देशाची सुरुवात होते. म्हणून जोपर्यंत भारत देशातील आपली खेडी सुधारणार नाही, ज्यामध्ये सर्वच प्रकारचे आलं, रस्ते आले, वीज आलं, पाणी आलं, विद्यार्थी, शाळा, कॉलेज यांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, तेव्हाच कुठं आपला भारत देश हा महासत्ता होईल. कारण भारत आपला हा भारत देश खेड्यामध्येच राहतो. किती टक्के सर खेड्यामध्ये? 70%. म्हणजे जवळपास पृथ्वीवर जेवढं पाणी आहे तेवढं आपला देश हा देशात नागरिक हे खेड्यातच राहतात 70%. म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे आणि जीवनामध्ये आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे, त्याचे ध्येय काय आहे आणि त्याचे ध्येय ठेवणं म्हणजे आपल्याला उदाहरणार्थ डॉक्टर व्हायचे, वकील व्हायचे, कुणाला पोलीस व्हायचे, कुणाला पोलीस अधीक्षक व्हायचे, कुणाला जिल्हाधिकारी व्हायचे, कुणाला वकील झालं, इंजिनियर आहेत कुणाला, किंवा कुणाला एक इंजिनियर ह्याचे आपले कॉम्प्युटरचे इंजिनियर वगैरे वगैरे असं असतं. त्याचं एक ध्येय असतं की मला हे व्हायचं. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रत्येक विद्यार्थ्याला सुरुवातीपासूनच तुमच्या पहिली असू, 5वी असू, 10वी असू, 12वी असू, तेव्हापासूनच तुम्हाला तुमचा अभ्यासावर लक्ष केंद्रित करून त्याप्रमाणे तुम्ही लक्ष गाठलं पाहिजे आणि तुमची बुद्धिमत्ता तिथं वापरली पाहिजे, तरच तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता. आज आपल्या पोलीस स्टेशन पूर्णातर्फे आपल्याला मार्गदर्शन करण्यात येत आहे की आपण जीवनामध्ये आचरण करत असताना, आता मी माझ्या आईच्या कुशीतून जन्मलेला आहे. प्रत्येक मानव हा आईच्या कुशीतून जन्मला आहे. आई म्हणजे स्त्री. प्रत्येक स्त्री ह्या आपल्या भगिनी आहेत, आई आहेत, सर्वच आहेत. आणि तुम्ही प्रत्येक जण विद्यार्थी भविष्यामध्ये काही ना काही होणार आहेत, मोठे पालक होणार आहेत, कुठलं तरी काही देश घडवणार. कोणी शेतीत कोणाला आवड असते, शेतीमध्ये लक्ष केंद्रित करून आधुनिक शेती करणारे आहेत. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करताना आपण प्रत्येक सुरुवातीपासून रस्त्याने जाताना इकडे पहा, इकडे लक्ष केंद्रित करा. रस्त्याने जाताना आपल्या गावात असो, शाळेत असो, तालुक्याला असो, जिल्ह्याला असो, कुठल्या महानगरामध्ये असो, पायी जाताना आपण डाव्या बाजूने चालावे. आणि आपले वाहन असेल, सायकल असेल, मोटरसायकल असेल, रिक्षा असेल किंवा 4 चाकी वाहन असेल, ते पण डाव्या बाजूने आपण घेऊन चालायला पाहिजे. आणि जेव्हा आपलं वय 18 वर्ष होईल तेव्हा आपण आपलं ड्रायव्हिंग लायसन्स काढायलाच पाहिजे. कारण ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे चालक परवाना, वाहन चालवण्याचा परवाना. आपण काढला तर आपल्याला भविष्यामध्ये आपला अपघात झाला, आपला हातपाय मोडला किंवा समोर एखाद्या माणसाचा हातपाय मोडला, तर त्यामुळे आपल्यावर केस होताना त्याची ड्रायव्हिंग लायसन्सची 181 कलम आहे मोटार वाहन कायद्याची, ती आपल्याला लागू होत नाही. आणि आपल्या वाहनाचे इन्शुरन्स असले पाहिजे. इन्शुरन्स म्हणजे काय म्हणतात इन्शुरन्सला मराठी? इन्शुरन्स म्हणजे विमा. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, भारतीय विमा जीवन निगम असं त्याचं आहे, आपली सरकारी विमा कंपनी निमशासकीय. तर तुमच्या हाताने जर अपघात झाला आणि कोणाचं टंगडं मोडलं, काही झालं, तर तुमच्या वाहनाचा जर इन्शुरन्स असेल, विमा असेल, तर त्या विम्यामधून त्या माणसाला पैसे आपोआप वळती होतात. आणि तुम्ही तुमच्या मोटरसायकलचा विमाच काढा नाही, तर जेवढा कोर्ट, न्यायालय, मोटार वाहन प्राधिकरण आपल्याला मंजूर करेल त्या समोरच्या पक्षकाराला, म्हणजे ज्याचा हातपाय मोडला त्यांना, तेवढं तुम्हाला तुमच्या घरून पैसे द्यावे लागतील. लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 4 लाख रुपये. हे झालं वाहनाबाबतचं.
आता आपण मुलं मुली खूप खोडसाळ असतात, लहानपणी खूप खोडसाळपणा करतात, थोडंसं वयात बियालाच करतात, पुन्हा आणखी कॉलेजला गेलं ते खोडसाळपणा करतात. परंतु ज्याला सहन होतंय खोडसाळपणा त्याच्याशीच आपण दिल्लगी मस्करी करावी, भलत्याशीच करू नये, त्याचे विपरीत परिणाम होतात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करताना आपला कुठलाही मुलगा असो, आपला मित्र असो, मैत्रीण असो, कुणी असो, त्याच्या कुठल्याही अंगाला वाईट हेतूने स्पर्श करायचा नाही. जर तुम्ही त्याच्या कुठल्याही अंगाला, मुलगा असो, मुलगी असो, कोणीही असो, विद्यार्थी, तुम्ही त्यांच्या कुठल्याही गुप्त अंगाला वाईट हेतूने जर तुम्ही स्पर्श केला तर ते लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करण्याचा अधिनियम म्हणून कायदा आहे आणि त्यात शिक्षा किती दिलेली आहे? सुरुवातीला 7 वर्षे. तुम्ही नुसता स्पर्श जरी केला गुप्त अंगाला, कोणत्या मुलगा असो मुलीचा असो, मोठ्या माणसाने एखाद्याने केला लहान मुलाच्या, त्याला 7 वर्षापासून जन्मठेप ते मरेपर्यंत शिक्षा आहे. जसं गुन्ह्याचं स्वरूप, जसं स्पर्श केलं, पुन्हा त्याचा लैंगिक छळ केला, मुलांचा मुलींचा लैंगिक छळ कळत असेल तुम्हाला मुलांना, त्याच्यानंतर समजा लैंगिक छळ करून त्याची हत्या केली कुणाची, तर त्याला मरेपर्यंत फाशी आहे. अशा शिक्षेचं स्वरूप आहे. त्यामुळे मुलं आणि मुले यांनी कुठल्याही प्रकारे आपल्या जीवनामध्ये आचरण करताना चांगला हेतू ठेवायचा, हे महत्त्वाचे कार्य आहे. आणि प्रत्येक मुलगी किंवा मुले, आपल्या प्रत्येकाच्या घरात आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे. मग आता माझी चालली बहीण किंवा माझी चालली मुलगी रस्त्याने, तर आपल्या कोणी मुलाला तिला छेडायला पाहिजे का? एकटी चालली रस्त्याने तर नाही छेडायला पाहिजे. कारण का आपण विचार करायचा, त्यावेळेस विचार करायचा की माझी पण घरी आहे, घरी माझी बहीण आहे, माझी पण आई, माझ्या शेताला माझी आई एकटी जाते. मग तिला जर पुन्हा छेड हे केलं तर आपल्याला कसं वाटेल? त्याप्रमाणे आपण आपलं आचरण करायचं, अजिबात कुणाला छेडायचं नाही, वाईट हेतून हे करायचं नाही. कारण का तुम्ही आता लहान आहे, आता पण मुले छेडछाड करतात, आता कॉलेजला गेल्याच्या नंतर करतात, पुन्हा आणखी प्रौढ झाल्याच्या नंतर करा, कॉलेज झाल्याच्या नंतर कोणी शिक्षण शिकतील, कोणी शेती करतील, कोणी नोकरीला जॉबला जातील. जॉबला गेल्याच्या नंतर एखाद्या काय ऑफिसमध्ये एखादी महिला असेल आणि आपणच असेल, दोघंच असतात, कुणीच आले नसेल, मग त्यावेळेस त्या संधीचा गैरफायदा आपण घ्यायचा नाही आणि त्यांच्याशी वाईट चाळे करायचे नाही. कारण का प्रत्येकाला मान सन्मान आहे, स्त्रीला इज्जत आहे, मुलाला पण मान सन्मान आहे. त्यामुळे आपण आपलं वर्तन, आपलं चारित्र्य शुद्ध ठेवलं पाहिजे. आणि मुलीला माझं सांगणं आहे की अजिबात कुणाला व्यायचं नाही. तुमची एकच नजर काफी आहे. कोणी जर तुम्हाला वाकड्या नजरेने जर बघत असेल, तुमची एकच नजर काफी आहे. तो केवढाही असू द्या, कितीही मोठा असू द्या, तुम्ही एवढंच म्हणायचं का लय पाहिलेत तुम्ही, काय इथं काय व्यंग दिसतंय का काय तुम्हाला माझ्यामध्ये? असू नका, असायचं नाहीये. हे तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा प्रश्न आहे. तुमच्या जीवनात भवितव्य आहे, तुमच्या जीवनामध्ये प्रसंग येतात, असे वाईट प्रसंग येतात. त्यामुळे जरा तुम्ही एवढं जरी बोललं तर त्याला जे बघत होतं ना तुमच्याकडे एकटक लावून, तो लगेच मान खाली घालील आणि गुपचूप आपल्या रस्त्याने निघून जाईल. एवढं तुमच्या डोळ्याच्या नजरेमध्ये सामर्थ्य आहे आणि तुमच्या बोटामध्ये सामर्थ्य आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे तुम्ही हमता कुठे नाही जा, एकटे जा, कोणी नसू द्या, एकटे जरी जात असाल तुम्ही आणि समोरून कोणी जरी एकटा आला आणि त्याचा उद्देश जर वाईट असेल, तुम्हाला काही आमिष दाखवत असेल, मोटरसायकलवर बसून जायचं, चॉकलेटचं चल तुला तोडतो तिथपर्यंत जायचंय का, अरे माझ्याकडे चॉकलेट आहे, माझ्याकडे थंड पेय आहे प्यायला, अजिबात प्यायचे नाही, कोणाचं चॉकलेट खायचं नाही. कारण का आपल्या मायबापांनी, आपल्या आई वडिलांनी, आपल्या पालकांनी आपल्यासाठी ज्याप्रमाणे मेहनत करून आपल्याला पौष्टिक अन्न आपल्यासाठी तयार करून आपल्याला देत असतात आणि ते आपण घरून खाऊन निघतो, डबा घेऊन येतो आणि घरी जाऊन खातो. म्हणून कुणाचंही अन्न खायचं नाही, अजिबात खायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळं काय होतं की तुम्हाला गुंगीचं कुठलं तरी त्या पेयामधून किंवा खाद्यामधून तुम्हाला दिलं जातं आणि मग तुम्ही
तुम्हाला गुंगीमध्ये काय तुम्ही बेहोश होणार. बेहोश झाल्याच्या नंतर तुमचं अपहरण होणार. अपहरण होणे म्हणजे पळवून नेणे. तो पळवून नेणार, मुलगा असो की मुलगी असो. मग तो तिकडे मग लैंगिक अत्याचार करणार. त्यांच्यावर मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणार. म्हणजेच आता ओपन मध्ये तुम्हाला हे सांगणं बरोबर नाही आणि सांगणार नाही, नको. लैंगिक अत्याचारच बोलतो मी, कारण का तुम्ही लहान आहे. लैंगिक अत्याचार करणार. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचा एवढा छळ करणार त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करून, आणि तुम्हाला कुठेतरी कुठल्या महानगरामध्ये मोठ्या मुंबई, पुणे, नागपूर, तिकडे हैदराबाद, म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये कुठे दिल्ली वगैरे तिथे नेऊन तुम्हाला भीक सुद्धा मागायला लावणार. भीक सुद्धा मागायला लावणार. म्हणून अजिबात कुणावर विश्वास ठेवायचा नाही. आणि मित्र, आपले मित्र कधी चांगले मित्र ठेवायचे. हा, जर कोणता आपला मित्र वाईट आपल्याला बोलत असेल किंवा वर्तणूक करत असेल, वागत असेल, तर त्याला आपण चांगलं समजून सांगायचं. ऐकत नसेल ते मग आपले गुरुजन आहेत, गुरुजनाकडे न्यायचं. मग गुरुजन काय करतील, त्याला शिक्षा करतील. मग त्याच्यात जर ते वर्तन सुधारलं नाही तर मग गुरुजन काय करते, आपले वर्ग शिक्षक आपल्या मुख्याध्यापकाकडे सराकडे घेऊन जातील. मग मुख्याध्यापक सरांनी सांगून सुद्धा जर त्याच्या वर्तनामध्ये फरक नाही पडला तर मग सर काय करणार, तुमच्या टीशीवर शेरा मारणार की हा वाईट वर्तणुकीचा आहे. तुमच्या टीशीवर लिहिलेलं असते वर्तणूक कशी आहे, चांगली. मग तिथं वाईट वर्तणुकीचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला कुठल्या शाळा कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही. तुम्ही शिक्षणापासून वंचित राहणार, शिकायला पुढे मिळणार नाही, आणि तुम्हाला शाळेतून काढून टाकलं जाईल. तुमची टीसी तुमच्या हातात दिली जाईल. हेच आहे. त्याच्यानंतर पुन्हा आणखी कॉलेजला पण रॅगिंग होते, म्हणजे सामूहिक छळ केला जातो मुलांचा, मुलींचा. काही जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. असे ते केसेस आहे. डॉक्टरने मागं मुंबईला आत्महत्या केली. एका डॉक्टरनी आत्महत्या केली, शिकाऊ डॉक्टरने, आणि 3 डॉक्टरनी, महिला डॉक्टरनी जेलमध्ये होत्या. आता त्यांची जमानत झालेली आहे. हा, बाकी आणखी काय तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर बोलायचं? आणखी आपल्या ह्याचं तर झालं, ट्रॅफिकचं तर झालं, नियमाचं, वागायचं झालं, बोट झालं,